नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जय भीम नमो बुद्धाय. आज आपण पाराजिक काळमधील संथत भानवारबद्दल बोलणार आहोत. तर मग सुरू करूया. संथत भानवार. त्या काळी वैशालीत वज्जीपुत्र भिक्खूंचा एक मोठा समूह होता. ते मनाप्रमाणे खात होते, मनाप्रमाणे झोपत होते आणि मनाप्रमाणे स्नान करत होते. असे मनासारखे खाऊन, झोपून, स्नान करून त्यांनी अयोग्य प्रकारे विचार केला आणि त्यांनी शिक्षा म्हणजे संयम आणि संन्यासाचे नियम सोडून दिले. आपली दुर्बलता कबूल न करता त्यांनी मैथुन धर्माचे आचरण केले. कालांतराने ते नातलगाच्या आपत्तींनी म्हणजे ज्ञातिव्यसन, संपत्तीच्या हानीने म्हणजेच भोगव्यसन आणि रोगांच्या त्रासांनीही ग्रस्त झाले. तेव्हा ते आयुष्यमान आनंद यांच्याकडे जाऊन म्हणाले, म्हणते आनंद, आम्ही बुद्धांची निंदा करणारे नाही, धम्माची निंदा करणारे नाही आणि संघाची निंदा करणारे नाही. आम्ही स्वतःची निंदा करणारे आहोत, इतरांची नाही. म्हणते आनंद, आम्ही खरोखर दुर्दैवी आहोत, आम्ही अल्पपुण्य आहोत, कारण आम्ही इतक्या उत्तम प्रकारे सांगितलेल्या धम्मविनयात प्रव्रजित होऊनही आयुष्यभर पूर्णपणे आणि शुद्धपणे ब्रह्मचर्य पालन करू शकलो नाही. आता म्हणते आनंद, जर आम्हाला पुन्हा भगवंताच्या सानिध्यात प्रव्रज्या आणि उपसंपदा मिळाली तर आम्ही आता तरी विवेकी होऊ, कुशल धर्माचे म्हणजेच सद्गुणांचे साधन करून रात्रीच्या पूर्वार्धात आणि उत्तरार्धात बोधिपक्षीय धर्माच्या साधनेत तत्पर राहू. म्हणते आनंद, कृपया हा विषय भगवंतांना सांगावा. ठीक आहे मित्रांनो, असे म्हणून आयुष्यमान आनंद यांनी त्या वज्जीपुत्रांचे म्हणणे ऐकून घेतले आणि ते भगवंतांकडे गेले. त्यांनी भगवंतांना हा संपूर्ण विषय सांगितला. तेव्हा भगवंत म्हणाले, आनंद, अशी गोष्ट होऊ शकत नाही. त्यांना कोणतीही संधी नाही की तथागत वज्जी किंवा वज्जीपुत्रांच्या कारणास्तव शिष्यासाठी ठरवले पाराजिक म्हणजेच संन्यासभंगाचे नियम रद्द करतील. यानंतर भगवंतांनी या कारणास्तव या प्रसंगावरून धर्मोपदेश करून भिक्खूंना संबोधित केले. भिक्खूंनो, जो भिक्खू शिक्षा म्हणजे संयम सोडून देत नाही, आपली दुर्बलता प्रकट करत नाही आणि मैथुन धर्माचे आचरण करतो, तो जर पुन्हा येतो तर त्याला उपसंपदा म्हणजे भिक्खूपद देऊ नये. परंतु भिक्खूंनो, जो भिक्खू शिक्षा म्हणजे संयम सोडून देतो, आपली दुर्बलता उघडपणे कबूल करतो आणि त्यानंतर मैथुन धर्माचे आचरण करतो, तो जर पुन्हा येतो तर त्याला उपसंपदा द्यावी. आणि भिक्खूंनो, तुम्ही शिक्षापद म्हणजेच नियम अशा प्रकारे उच्चारावेत. जो कोणता भिक्खूच्या शिक्षा आणि आजीव म्हणजेच संघजीवनामध्ये प्रविष्ट झालेला असून शिक्षा न सोडता आणि आपली दुर्बलता उघड न करता मैथुन धर्माचे आचरण करतो, जरी ते प्राणीमात्रांमध्ये म्हणजे तिर्यक योनीत असलेल्या प्राण्याबरोबर असेल तरी तो पाराजिक म्हणजेच संघातून बहिष्कृत ठरतो. जो कोणताही जसा योग्य आहे, जसा जन्माने आहे, जसा नावाने आहे, जसा योगाने आहे, जसा शीलाने आहे, जसा आचरणाने आहे, जसा वर्तनाने आहे म्हणजेच गोचराने, तो थेर म्हणजे ज्येष्ठ असो वा नव म्हणजे नवीन असो किंवा मध्यम असो, यालाच जो कोणता असे म्हटले जाते. भिक्खू या शब्दाचे अर्थ विभंग आणि झान विभंगात असे दिले आहेत. जो भिक्षा मागतो तो भिक्खू, जो भिक्षाचार स्वीकारतो तो भिक्खू, जो फाटकी वस्त्रे धारण करतो तो भिक्खू, समाज मान्यतेने भिक्खू, स्वतःच्या प्रतिज्ञेने भिक्खू, ऐही भिक्खू म्हणजे ये भिक्खू, उपदेशाने भिक्खू, 3 शरणगमनांनी उपसंपन्न झालेला भिक्खू, श्रेष्ठ म्हणजे भद्र भिक्खू, सारयुक्त भिक्खू, सेख म्हणजे अभ्यासक भिक्खू, असेख म्हणजे पूर्णसिद्ध भिक्खू आणि जो सम्यक एकत्रित संघाने नत्ती चतुर्थ कर्म करून अचल म्हणजे अकुप्प आणि योग्य प्रकारे उपसंपन्न केलेला आहे तो भिक्खू. यापैकी जो भिक्खू सम्यक एकत्रित संघाने नत्ती चतुर्थ कर्म करून अचल आणि योग्य प्रकारे उपसंपन्न केला आहे, तोच येथे अभिप्रेत भिक्खू आहे. शिक्षा म्हणजेच शिक्षण, प्रशिक्षण, शिस्तबद्ध साधना किंवा आत्मिक विकासासाठी घेतलेल्या अनुशासनाचा मार्ग म्हणजे 3 शिक्षा, अधिशील शिक्षा, अधिचित्त शिक्षा आणि अधिपंड शिक्षा. यापैकी येथे अधिशील शिक्षा अभिप्रेत आहे. साजीव म्हणजेच भगवंतांनी ज्या शिक्षापदाची स्थापना केली आहे तेच साजीव होय.
ज्यामध्ये तो शिकतो, त्यामुळे त्याला साजीव समापन्न असे म्हटले जाते. शिक्षा न सोडता आणि दुर्बलता न उघड करता भिक्खूंनो असे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे दुर्बलता उघड केली जाते पण शिक्षा सोडलेली नसते, आणि दुसरे दुर्बलता उघड केली जाते आणि शिक्षा सोडलेली असते. आता भिक्खूंनो, दुर्बलता उघड केली जाते पण शिक्षा सोडलेली नसते, हे कसे? तर येथे एखादा भिक्खू कंटाळलेला, असमाधानी, संन्यास जीवन सोडण्याची इच्छा असलेला, भिक्खूपदाचा तिटकारा करणारा, लज्जित, घृणा बाळगणारा, गृहस्थ जीवनाची इच्छा करणारा, उपासक होण्याची इच्छा करणारा, आरामिक म्हणजे सेवक होण्याची इच्छा करणारा, सामनेर म्हणजे श्रामणेर होण्याची इच्छा करणारा, इतर संप्रदायात जाण्याची इच्छा करणारा, त्या संप्रदायाचा अनुयायी होण्याची इच्छा करणारा, असंन्यासी होण्याची इच्छा करणारा, शाक्य पुत्रत्व सोडण्याची इच्छा करणारा असा म्हणतो आणि जाहीर करतो, मी बुद्धाला सोडून देईन. अशा प्रकारे भिक्खू दुर्बलता उघड केली जाते पण शिक्षा सोडलेली नसते. किंवा तो असे म्हणतो, मी धम्माला सोडून देईन, मी संघाला सोडून देईन, मी शिक्षा सोडून देईन, मी विनय सोडून देईन, मी पातिमोक्ष सोडून देईन, मी उद्देश म्हणजे पाठ सोडून देईन, मी उपाध्याय सोडून देईन, मी अंतेवासी म्हणजे शिष्य सोडून देईन, मी समान उपाध्याय किंवा समान आचार्य असलेल्यांना सोडून देईन, मी सहब्रह्मचारी सोडून देईन. किंवा तो म्हणतो, मी गृहस्थ होईन, मी उपासक होईन, मी आरामिक होईन, मी सामनेर होईन, मी इतर संप्रदायात जाईन, मी त्या संप्रदायाचा अनुयायी होईन, मी असंन्यासी होईन, मी शाक्यपुत्र राहणार नाही. अशा प्रकारे भिक्खूंनो दुर्बलता उघड केली जाते पण शिक्षा सोडलेली नसते. किंवा तोच भिक्खू कंटाळलेला, असमाधानी, संन्यास सोडण्याची इच्छा करणारा असा म्हणतो आणि जाहीर करतो, जर मी बुद्धाला सोडून दिले तर, जर मी शाक्यपुत्रत्व सोडले तर. किंवा तो म्हणतो, मी बुद्धाला सोडतो, मी शाक्यपुत्रत्व सोडतो. किंवा तो म्हणतो, माझ्याकडून बुद्धाला सोडणे होईल, माझ्याकडून शाक्यपुत्रत्व सोडणे होईल. अशा प्रकारे भिक्खूंनो दुर्बलता उघड केली जाते पण शिक्षा सोडलेली नसते. तर आज आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संत भानवारोमधील उर्वरित भागाबद्दल बोलू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि काही सूचना असतील तर कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे आभारी आहोत.